मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मिशन MCQजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपला 24वा प्रश्न. सो लेट अस स्टार्ट. त्याआधी आपण पाहूया आपला कालचा प्रश्न. आपला कालचा प्रश्न होता, व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डॅश ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच अर्थच्या सेंटरमध्ये व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, स्मॉल जी, ही काय असते. तर बऱ्याच जणांचं या दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन झालं होतं. पहिला पर्याय होता 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दुसरा पर्याय होता 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तिसरा होता 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा 0 मीटर किंवा 0 फक्त, आणि चौथा होता 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर बऱ्याच जणांचं या दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन झालं होतं. तर या सगळ्यांमधलं याचं करेक्ट आन्सर आहे 0. ओके, कारण जसजसं आपण अर्थच्या सेंटरकडे जाऊ तसतशी जीची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते आणि करेक्ट ॲट दी पॉईंट ऑफ दी अर्थचं सेंटर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच स्मॉल जीची व्हॅल्यू डिक्रीज होते. डिक्रीज होत होत ती 0 येते आणि त्याच्यामुळे सेंटरवरती त्याची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किंवा जीची व्हॅल्यू ही 0 असते. ओके, सो बऱ्याच जणांनी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आन्सर सांगितलेलं होतं, बट ते आन्सर करेक्ट नाही आहे. कारण अर्थच्या सरफेसपासून जर आपण म्हणजे अर्थच्या सरफेसवरती, आता हा अर्थ आहे, अर्थचं सेंटर या ठिकाणी आहे, अर्थचं सरफेस या ठिकाणी आहे, तर सरफेसवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा स्मॉल जीची व्हॅल्यू ही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते, परंतु आपल्याला अर्थच्या सेंटरमधली विचारलेली आहे जी की 0 असते. सो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 0. ओके, सो ज्यांनी 0 आन्सर सांगितलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता आपण पाहूया याच्या पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की ॲक्वा रेजिया इज फ्रेशली प्रिपेर्ड बाय मिक्सिंग कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन द रेशो 1:3, 2:3, 3:1 की 1:1. याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे की ॲक्वा रेजिया फ्रेशली प्रिपेअर म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड जे ॲक्वा रेजिया असतं तर त्याच्यामध्ये नेमकं कशाचं मिक्सिंग असतं, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि त्यासोबतच कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड पण असतं. पण त्यांचा रेशो काय असतो, 1:3 असतो, 2:3 असतो, 3:1 असतो की 1:1 असतो. ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कोणीही लाईव्ह चॅटमध्ये आन्सर नाही द्यायचं आहे. सोबतच तुम्हाला ॲक्वा रेजिया म्हणजे काय किंवा त्याचा यूज काय आहे किंवा कशामध्ये ते वापरलं जातं किंवा कोणत्या गोष्टीसाठी ते वापरलं जातं हे पण तुम्ही सांगू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कमेंट खूप मोठी अजिबात लिहू नका, कारण इतकं वाचायला मलाही वेळ नाही आहे आणि खूप मोठ्या मोठ्या कमेंट्स लिहायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त एक 4 ते 5 ओळीमध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता आणि तुम्हाला ग्रामर किंवा वाक्य वगैरे जोडून असं काही करायचं नाही आहे. साध्या पॉईंट्स म्हणजे कीवर्ड्समध्ये पण तुम्ही आन्सर्स देऊ शकता, फक्त कळेल असं असावं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर द्यायचा आहे. आन्सर देताना सपोज जर याचा ऑप्शन नंबर 4 असेल तर 4, 1:1 असं तुम्हाला द्यायचं आहे. ओके, सो तुम्हाला ऑप्शन पण लिहायचं आहे आणि ऑप्शनचा आन्सर पण लिहायचं आहे. सोबतच ॲक्वा रेजिया म्हणजे काय एक्सप्लेन करायचं आहे, कुठे वापरतात हे एक्सप्लेन करायचं आहे, पण शॉर्टमध्ये. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं असेलच, नसेल दिलं तर पटापट द्यायचं आहे. ओके, आता आपण पाहूया कालच्या प्रश्नाचे विनर्स. कालच्या प्रश्नाचे विनर्स प्रथमेश, आन्सर आहे 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी रिझन खूप छान सांगितले की दिस इज बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ॲट सेंटर ऑफ अर्थ अँड ॲक्सेलरेशन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इट, बट इफ वी गो टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी गेट्स रिड्यूस्ड अँड ॲट सेंटर ऑफ अर्थ इट बिकम्स 0. द व्हॅल्यू ऑफ जी इज मॅक्झिमम ॲट द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसवरती जीची व्हॅल्यू असते ती मॅक्झिमम असते. मॅक्झिमम म्हणजे काय तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. ओके, सो जर आपण अर्थच्या सरफेसवरती पाहिलं तर जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. जर आपण अर्थच्या सरफेसपासून सेंटरकडे जायला लागलो तरी ती डिक्रीज होते. जरी आपण अर्थच्या सरफेसपासून वरच्या साईडला जाऊ लागलो म्हणजेच हाईटवरती जाऊ लागलो तरीसुद्धा जीची व्हॅल्यू डिक्रीज होते, कारण या ठिकाणी रेडियस वाढतो त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू डिक्रीज होते. आणि या ठिकाणी जसं आपण सेंटरकडे येऊ तसं पण जीची व्हॅल्यू डिक्रीज होते आणि ॲट दी पॉईंट सेंटरवरती ती 0 होते. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढचं उत्तर. विशाल यांचा आन्सर आहे, आन्सर 0 करेक्ट आहे. सो या ठिकाणी काही एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज चेंज इन वेलोसिटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ पर युनिट टाईम. ओके, सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय ते एक्सप्लेन केलेलं आहे. मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट सेंटर आणि हेन्स द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. नेक्स्ट आहे अरिशा ठाकूर,
व्हॅल्यू ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डॅश ॲट द सेंटर ऑफ द अर्थ हा प्रश्न होता आपला. याचा आन्सर आहे 0. सो रिझन्स आपण पाहूया. द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज द मेजर ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन दॅट अर्थ एक्झर्ट्स ऑन अ बॉडी. एखाद्या बॉडीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती एक्झर्ट केला जातो आहे बाय दी अर्थ हे आपण ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमधून सांगू शकतो. अँड नाव धिस अट्रॅक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हे आता अट्रॅक्शन आपण कुठलं पाहतो आहे अर्थच्या सेंटरवरचं. सो वेन द बॉडी इज ॲट द सेंटर देअर इज नो नीड टू पुल इट टुवर्ड्स द सेंटर. हे जरासं वेगळं रिझन आहे पण आपल्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही आहे त्याच्यामुळे रिझन करेक्ट आहे बट जरासं वेगळे आहे. सो दॅट्स वाय व्हॅल्यू ऑफ ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. नेक्स्ट आदिती खेडकर. आदिती खेडकर यांचा आन्सर आहे 3. 0 आन्सर करेक्ट आहे. आणि या ठिकाणी पुढे एक्सप्लेनेशन आहे की द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज द मेजर ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन दॅट अर्थ एक्झर्ट्स ऑन अ बॉडी. When the body is at the center, there is no pull towards the center and therefore acceleration due to gravity is 0 at the center of the earth. ओके. त्याच्यानंतर आहे सोनाली. सोनाली यांचा आन्सर आहे द आन्सर इज 0 बिकॉज ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि सेंटर ऑफ द अर्थच्या वेळेस पुल करण्याची गरज नसते. सोबतच त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होत जाते. सो ॲट दी पॉईंट ऑफ द सेंटर ते 0 होते. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळे आन्सर्स आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू दी विनर्स. आणि ऑल्सो ज्यांनी आन्सर 0 सांगितलं होतं त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. सो थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग. लेट अस सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.